नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज मी विद्या आणि आमचा मुलगा सार्थक देवगिरी म्हणजेच दौलताबाद किल्ला बघण्यासाठी आलेलो आहोत. यादवांच्या काळात बांधलेला हा किल्ला महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील दौलत या गावामध्ये आहे. मित्रांनो, या किल्ल्याची रचना कशी आहे की आतापर्यंत हा किल्ला युद्ध करून आणि सैन्याच्या बळावर कुणाला जिंकता आलेच नाही. तर चला मित्रांनो, आज आपण हा संपूर्ण किल्ला बघणार आहोत आणि त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आज आपल्याला हा संपूर्ण किल्ला बघायचा आहे. किल्ला चढून जायचा म्हणजे थोडे कष्टाचे काम आहे खरे, पण इतिहासाची अनुभूती घ्यायची असेल तर एवढे कष्ट काही जास्त नाहीत. मित्रांनो, तुम्ही हा किल्ला बघितलाय का? कमेंट करून नक्की सांगा. दौलताबाद हा किल्ला यादव वंशातील 5वा राजा भिल्लम याने इसवी सन 1178 मध्ये बांधला. दौलताबाद या किल्ल्याची उंची सुमारे 2975 फुट इतकी असून हा किल्ला सुमारे 94 एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे. त्याचे बांधकाम म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. किल्ले देवगिरीवर आपण जेव्हा जातो ना, तेव्हा इतिहासाच्या सर्व पायखुणा अजूनही आपल्याला स्पष्ट दिसतात. जी आहे किल्ल्याच्या बाहेरील सुस्थितीत असणारी पहिली तटबंदी भिंत. या तटबंदीच्या समोर आपल्याला दिसतो आहे किल्ल्याचा महादरवाजा. महादरवाज्यातून आपण जेव्हा आत येतो, आत आल्यावर किल्ल्याच्या सुस्थितीचं दर्शन आपल्याला जेव्हा घडतं, तेव्हा इतिहासाच्या सर्व पायखुणा आपल्याला आठवायला लागतात. आपल्या डोळ्यासमोर शिवकालीन इतिहास उभा राहतो, तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पहिल्यांदा डाव्या बाजूला आपल्याला ओहऱ्या दिसतात. ओहऱ्या म्हणजे बाहेरून जे जे पहारेकरी यायचे, संदेश घेऊन येणारे शिलेदार यायचे, त्यांना उभं राहण्यासाठी बसण्यासाठीची ही जागा. आज तिथे लहान तोफेचे प्रकार ठेवलेले आहे. हे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हा 800 वर्षापूर्वीचा दरवाजा आहे. अजूनही सुस्थितीत आहे. त्याची बांधणी, त्याची रचना आणि त्याचे विशाल रूप पाहून आपण क्षणभर थांबतो. थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला सरस्वती विहीर बघायला मिळते. या विहिरीच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत.
समोर दिसतो आहे चांद मिनार. चांद मिनार जवळ गेल्यानंतर त्या चांद मिनारची माहिती आपण पाहणार आहोतच. पण चांद मिनारच्या दिशेने जाताना आपण थोडस डाव्या बाजूला वळतो. या डाव्या बाजूला एक बगीचा तयार केलेला आहे. समोरील पायऱ्या चढत चढत आपण एका अद्भुत ठिकाणी येतो. ते ठिकाण म्हणजे हत्ती हौद. हत्ती हौद 50 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल आहे. शत्रूने जर आक्रमण केले तर तिथल्या सर्व लोकांना 6 महिने पिण्याचे पाणी पुरेल यासाठी या हत्ती हौदाची निर्मिती केलेली आहे. या हत्ती हौदाच्या बाजूलाच भारत माता मंदिर आहे. वरून जरी मुघल बांधकामाचे गोल घुमटाचे मंदिर दिसत असले तरी आतमध्ये मात्र ते हिंदू संस्कृतीचे मंदिर आहे. हा मंदिराचा भव्य दिव्य विशाल परिसर सर्वांनाच मोहून टाकतो आणि येथे फोटो काढण्याचा मोह सर्वांनाच होतो. किल्ल्यावर जातानाच डोंगराच्या मध्यावर आहे 210 फूट उंचीचा चांद मिनार. शत्रूवर नजर ठेवण्यासाठीचा हा वॉच टॉवर आहे. इसवी सन 1435 च्या वेळी हा मनोरा येथे बांधण्यात आला असे म्हणतात. या चांद मिनारच्या आतमधून वरपर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके आहेत. सध्या या मिनार मध्ये जाण्यास बंदी घातलेली आहे. चांद मिनार पासून थोडेच पुढे आल्यावर डाव्या बाजूला तोफांचे संग्रहालय आहे. युद्धात वापरण्यात आलेल्या अनेक प्रकारचे तोफा आपल्याला येथे बघायला मिळतात. तिथून थोडं पुढे आल्यावर आपल्याला वानर सेना बघायला मिळते.
इथून आपण जेव्हा सरळ पुढे चालायला लागतो तेव्हा चांद मिनाराच्या जवळच आपल्याला एक इमारत दिसते. या इमारतीला चिनी महाल असे म्हणतात. या इमारतीचा कैदखाना म्हणून वापर करत होते. भारतातील सर्वात मोठी तोफ या किल्ल्यावर आहे. या तोफेला मेंढतोफ म्हणून ओळखले जाते. मेंढीच्या आकाराचे तोंड असल्यामुळे या तोफेला मेंढतोफ असे म्हणतात. ही तोफ पंचधातूंनी बनवलेली आहे. ही तोफ 10 किलोमीटर पर्यंत गोळा फेक करू शकते असे म्हणतात. पुढे आल्यावर आपल्याला हा खंदक लागतो. हा खंदक 50 फूट रुंदीचा आणि 150 ते 200 फूट खोलीचा आहे. त्यामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था त्यावेळेस केली होती आणि आताही त्यामध्ये पाणी आहे. इथे विषारी साप, सुसर, मगर राहत असे. हा पूल पहिले चामडी पद्धतीने तयार करण्यात आलेला होता. शत्रू येताच तो पूल गुंडाळून परत घेण्याची व्यवस्था त्यावेळेस करण्यात आलेली होती. हा खंदक मानवनिर्मित खंदक आहे. हा देखील एक चमत्कारच मानावा लागेल. इथली ही परिस्थिती बघता येथून पुढे आपण पूर्णपणे इतिहासात जातो. आजूबाजूला कुठलीही भौतिक सुविधा नसल्याने आपण भूतकाळात रमून जातो आणि आपला प्रवास सुरू होतो पुढच्या संभ्रमित करणाऱ्या, चक्रव्यूह असणाऱ्या अंधार कोठडीकडे. येथून पुढे आपल्याला अंधेरी मार्ग लागतो. शत्रूला चकवा देण्यासाठी हा मार्ग तयार करण्यात आला असावा. याच भूलभुलैया करणाऱ्या विविध मार्गाने आतापर्यंत हा किल्ला युद्ध करून कोणालाही जिंकता आलेला नाही. हाच मार्ग शत्रूला इकडं तिकडं पळण्यासाठी कारणीभूत करण्यात येत होता. मुघलांनी जेव्हा हा किल्ला फितुरीने जिंकला होता तेव्हा त्यांनी राजधानी म्हणून हा वापरला होता. इतर सगळे मराठ्यांचे किल्ले मुघलांनी नासधूस करून उद्ध्वस्त केले होते.
येथे श्री गणेशाचे प्राचीन मंदिर आहे. पुढे पायऱ्या चढून आल्यावर आपण येतो बाराझरी महालाजवळ. हा बाराझरी महाल आहे. याला 12 खिडक्या आहेत म्हणून याला बाराझरी महाल म्हणतात. याचं बांधकाम मुघलकालीन आहे. खरं तर थंड हवेसाठी हे बांधलेले असावे असे वाटते. या महालात गेल्यानंतर एसी प्रमाणे गारवा आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. वरती आल्यावर येथे एक काळा पहाड तोफ आहे. आता आपण किल्ल्याच्या सर्वात शेवटच्या टोकाला चाललेलो आहोत. येथे पण एक मोठी तोफ आहे. तिचे नाव आहे दुर्गा तोफ. तर मित्रांनो, तुम्हाला हा किल्ला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.